सगळ्यात पहिले महादेवाला लोटाभर पाणी रोज सातत्यानं अखंडपणे जर आपण घातलं तर आपल्या पत्रिकेतला पितृदोष कमी होतो, कालसर्पदोष कमी होतो आणि वास्तुदोष कमी होतो. माहिती नाही आपल्याला, पण या 3 पैकी कुठल्या ना कुठल्या दोषानं लोक त्रस्त आहेत. पितृदोषाचं लक्षण मला वाटतं कथेच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं. पितृदोष एवढा भयानक आहे, दिसत नाही पण त्रास खूप होतो आपल्याला. 40शीच्या दरम्यान घरातली तरुणी माणसं मृत्यूला प्राप्त होत असतील वेळ खाऊन, कमी जास्त अंतरानं, पितृदोषाचं लक्षण आहे ते. मेलेली माणसं स्वप्नात येत असतील वारंवार आणि ती दुःखी आहेत, हे जर तसं दिसलं स्वप्नामध्ये तर पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटामध्ये डोक्यातली केस निघत असतील तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला तहान भूक लागत असेल तर समजावं पितरं तहानलेली आहेत, ती अतृप्त आहेत. मध्यरात्रीला जाग येणं, तहान भूक लागणं, मध्यरात्रीला झोपमोड होणं हे पितृदोषाचं लक्षण आहे. पण मध्यरात्र नाही, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला जाग येत असेल 3:30 4:30ची वेळ, तर तो तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे की कुठली तरी दिव्य शक्ती तुमच्यावर विशेष कृपा करण्यासाठी तुमची वाट पाहते. आणि त्या दिव्य शक्तीची विशेष कृपा तुमच्यावरती व्हावी, त्या अद्भुत शक्तीनं तुमच्यावरती कृपेचा वर्षाव करावा, याच्यासाठी पहाटे कुठल्याही कारणानं, मग लघवी आली म्हणून आपण उठलोय असं कुठलंही निमित्त असू द्या, पण पहाटे 3:30 4:30च्या दरम्यान तुम्हाला जर जाग येत असेल तर तो शुभ संकेत आहे. दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जागा करत आहे. फक्त तुम्हाला एक तयारी करायची की त्या वेळेमध्ये तुम्हाला नामस्मरण करायचं. मग गुरुमंत्र असेल तर त्या मंत्राचा जाप करा, नसेल तुमच्याकडे अनुग्रहित तुम्ही नसाल तर तुम्ही काकडा करा. त्यावेळेला काकडाही पाठ नसेल तुम्हाला तर तुकोबारांनी सांगितलेला उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, तर तुम्ही रामकृष्ण हरीचा जाप करू शकता, ओम नमः शिवायचा जाप करू शकता, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करू शकता. पण हे कधी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला जाग येत असेल तर तो शुभ संकेत आहे. कुठेतरी तुम्ही केलेली उपासना आता ती फळाला येते असा त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही किती छान उपासना केली, तुम्ही अजून देवाच्या परीक्षेत उतरलात की नाही, तुम्ही तुमचं अंतकरण निर्मळ झालं की नाही, याचा पेपर द्यायला कुठे जाऊ नका. असे संकेत व्हायला लागले की समजा आता फळाला आलोय आपण, आता ती वेळ आली आहे की विशेष एक अद्भुत शक्ती आपल्यावरती कृपा करणार आहे. फक्त त्या वेळेला बेसावध राहू नका. हा, मध्यरात्रीला जाग येत असेल तर ते थोडंसं चिंताजनक आहे. आपली पितर अतृप्त आहेत त्याचं ते लक्षण आहे. गाव शब्द मोडत नाही, आपला मोहल्ला आपला शब्द मोडत नाही, पण आपल्याच घरातली माणसं आपलं ऐकत नाहीत, हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. घरामध्ये अन्नधान्याचे पोते जेवढे भरलेले आहेत तेवढेच औषध गोळ्याचे भरलेले असतील, ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. एखादं काम आपण हाताला धरतोय पण त्यात यशच येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. पती पत्नी दोघांमध्ये खूप वाद होतोय, पितृदोषाचं लक्षण. पती पत्नी दोघात काहीच दोष नाही पण संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण. ही अंधश्रद्धा तुमच्यामध्ये पसरवत नाही, पण जे शास्त्र तुमच्या माझ्या घरी तयार नाही झालेलं, जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्या जीवनाला सोयीचं बनवण्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि जुन्या लोकांच्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या गोष्टी आपण मधल्या काही काळामध्ये खूप अमान्य केल्या, मानल्याच नाही. आपण खूप शिकलो, आपण सुशिक्षित झालो, आपण प्रमाणापेक्षा जास्त धन कमावलं, संग्रहित केलं धनाच्या बळावर, पुस्तकी ज्ञानाच्या बळावरती, आणि सुधारित युगामध्ये आपण वागत असल्या कारणानं आपण ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम आज आपल्या जीवनात अडचण असेल, काही समस्या असेल, तर ही आपल्याच कर्माची फलश्रुती आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही.